आचमनीयं समर्पयामि। ओम इमं मे गंगे यमुने सरस्वती शुद्धधरे समुद्रे दावरण्यां असिक्रियामृतुर्देवी तस्य योगा पृथ्वी भवान् वृक्षरा निवेशने यच्छा नशर्म संप्रदाः पृथ्वी अनंत कुर्माय नमः तथा च विश्वकर्माय नमः जय तमेवा प्रियतां नमः कलशास्य विष्णुमणे रसवायिता मोले रसो ब्रह्मादेवा रसुरा सर्वे सुंदरीवा सुंदरा मोले वस्ति भवन्नो भवन्नो तीरगाय नमः यदेनाय प्रमाणेन पुण्यान्ति रमाय रसित भवन्नो भवन्नो तीरगाय ओम रामाय स्वाहा नारायण स्वाहा नारायण स्वाहा नारायण स्वाहा नारायण स्वाहा मणिनादौ दुविदा देवानो यथा सतमिदुर्दे असन्नप्रा यो रक्षितारो दिवे दिवे देवानां वदनामो वज्ररोजो यथा देवानां स्थापित धूपं समर्पयामि स्थापित दीपं दर्शयामि नैवेद्यार्थे। विठ्ठल मंदिराला 700 वर्षापूर्वीचं रूप देण्याचे जे काम आहे त्या विकास आराखड्याला सुरुवात झालेली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी संवर्धन आणि दुरुस्ती अशा पद्धतीचा हा आराखडा होता। 93.86 कोटीच्या या आराखड्यामध्ये पहिल्यांदा या मंदिराचं फ्लोरिंग बदलणं असेल, पूर्वीचं जे जुनं दगडी फ्लोरिंग असेल ते बसवणं असेल, किंवा मंदिराची जे दगडं निसटलेली आहेत जिथं चिरा निघालेले आहेत अशा मंदिराच्या मजबूतीकरणाचं काम असेल, हे पहिल्या टप्प्यातल्या कामाला आज इथं सुरुवात होते। सावनी नावाची मुंबईची एक कंपनी आहे आणि ह्याच्या मार्फत या कामाला सुरुवात झालेली आहे। मंदिर समितीचे सहअध्यक्ष आहेत गैनीनाथ महाराज औसेकर आणि सर्व मंदिर समितीच्या टीमनी इथं पूजा करून आता कामाला सुरुवात करतायत। या ठिकाणी कार्तिकी एकादशी दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं आणि आज नेमक्या कामाला सुरुवात होणार आहे। या कामामध्ये पहिल्यांदा हे संपूर्ण जे फ्लोरिंग आहे हे फ्लोरिंग बदललं जाणार आहे। जे मूळ दगडी फ्लोरिंग 700 वर्षापूर्वीचं होतं तशाच पद्धतीचं फ्लोरिंग इथं केलं जाणार आहे। याशिवाय मंदिराला ज्या ज्या ठिकाणी चिरा पडलेल्या आहेत, ज्या ज्या ठिकाणी दगड निघालेत ते सगळे परत एकदा बसवून घेतले जाणार आहेत। मंदिरावर दिलेले जे नंतरचे रंग असतील, सिमेंट कॉन्क्रीटचं काम असेल, हे सर्व पाडून टाकण्यात येणार आहे। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ज्या पद्धतीची ग्रानाईट लावली होती हे ग्रानाईट हटवण्यात येणार आहेत आणि मूळ जे दगडी रूप होतं, जे ज्ञानेश्वर तुकारामांच्या काळातलं रूप होतं, ते रूप देण्याचा प्रयत्न इथं केला जाणार आहे आणि या कामाची सुरुवात आज होतीये। मंदिराच्या बाजीराव पडसाळीपासून या कामाला सुरुवात झालेली आहे। आता नारळ फोडल्यानंतर ही सर्व टीम या कामाला सुरुवात करेल आणि हे जवळपास 4 ते 5 वर्ष काम चालणार आहे। या पहिला आराखडा 93.86 कोटीचा होता। आता त्याला या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार समाधान आवताडेंच्या मागणीनंतर जादा 150 कोटी मंजूर केलेले आहेत। त्यामुळे आता हे नेमके पैसे कुठल्या कुठल्या टप्प्यात खर्च होणार आहेत ह्याची माहिती परत मिळाली जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।